माझं नाव विजय आहे. मी उत्तर प्रदेशात राहतो. माझं वय 23 वर्षापेक्षा जास्त आहे. दिसायला मी ठीकठाक आहे. माझं शरीर ना खूप जाड आहे ना खूप बारीक. चेहरा मोहरा देखील ठीक दिसतो. मित्रांनो, तरुण झाल्यावर ही मला अजून एकही गर्लफ्रेंड नाही आणि आतापर्यंत मला प्रेयसीही नशिबाला मिळाली नव्हती. तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो, तरुणाईत माणसाच्या जीवनात वेगवेगळे वळणं येतात. नवीन नवीन बदल घडतात. त्या बदलामध्येच कुठेतरी ही घटना घडली. ही कथा माझ्या आणि माझ्या शेजारील काकींच्या दरम्यान घडली. त्यांचं नाव सपना आहे. तसं त्यांच्या आणि माझं काहीही पारिवारिक नातं नाही आहे. फक्त घरासमोर राहतात म्हणून लहानपणापासून आम्ही तिला काकी काकी म्हणत होतो. मी काकीचं नाव बदलून लिहिलं आहे. इतर शेजाऱ्याप्रमाणे ते माझे शेजारी होते. काकूचं आणि माझं चांगलं जमत होतं. मैत्री, गप्पा एवढंच नाही तर आजूबाजूच्या बायकांविषयी चुगल्याही काकू माझ्याजवळ करत होती. ही घटना माझ्यासोबत साधारण 1 महिन्यापूर्वी घडली होती. सपना काकी मला खूप आवडत होत्या आणि त्यांच्याशी बोलायचं स्वप्न मी गेल्या 3-4 वर्षापासून पाहत होतो. पण मला योग्य संधी मिळत नव्हती. अनेकदा योजनाही आखल्या, पण आतापर्यंत माझी कोणतीही योजना यशस्वी झाली नव्हती. असं यामागचं कारण होतं की त्यांच्या घराची गच्ची आणि आमच्या घराची गच्ची एकमेकांना जोडलेली होती. अनेकदा काकी गच्चीवर मला दिसायच्या. काकी दिसायला फारच सुंदर होत्या. गोरा वर्ण आणि त्यात हाईट 6 फुटाच्या आसपास. काकू जेव्हा पवन गच्चीवर काही काम करायला येत होत्या, मी त्यांना एकटक बघत राहायचो. त्यांनीही कित्येक वेळा मला नोटीस केलं, पण त्या काही बोलायच्या नाही. काकीचं वय साधारण 37 वर्षाच्या आसपास आहे. काकींना 2 मुलं आहेत, पण त्यांना पाहून असं वाटत नाही की त्या 4 मुलांच्या आई आहेत. त्यांचं शरीर पाहून कोणीही याचा अंदाज लावू शकणार नाही. त्यांच्या मुलांमध्ये 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे. त्यांनी स्वतःला उत्तम राखलं आहे. कोणीही त्यांना पाहून त्यांचं वय सांगू शकणार नाही. जेव्हा जेव्हा मी त्यांना पाहायचो तेव्हा मनात खळबळ व्हायची. अनेकदा निमित्ताने त्यांच्या जवळ जाण्याचा, मैत्री करण्याचा प्रयत्न करायचो आणि त्याही अनेकदा आमच्या घरी यायच्या. अंगणात त्या खाली बसलेल्या असायच्या आणि मी गच्चीवरून काकींच्याकडे डोकावण्याचा प्रयत्न करायचो. वारंवार त्यांच्या घरी जाण्याचे निमित्त शोधायचो. माझा हेतू त्यांच्याशी मैत्री करायचाच असायचा. काकी तशी सुशिक्षित आणि समजूतदार होत्या, पण काकूचं मूड आणि स्वभाव वेळोवेळी बदलत असे. पण जास्त तर ते मला नाराजच दिसायच्या. त्यांच्या बघण्यात मला वेगळंच जाणवायचं. त्यांच्या मनातला हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यासाठी मला कोणताही डाव खेळावा लागला तरी चालायचं. आम्ही गावात राहत असल्यामुळे मला कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. मला फक्त योग्य तो प्लॅन बनवायचा होता आणि त्या प्लॅनला पूर्णत्वाकडे न्यायचं होतं. हळूहळू दिवसामागे दिवस जात होते. मीही माझी पूर्ण तयारी करणं चालूच ठेवली होती. यामध्ये आणखी भरपूर काहीतरी गोष्टी झाल्या. शेजारच्या त्या काकूचं माझ्याशी बोलणं दररोज व्हायचं. त्या हसून खेळून माझ्याशी बोलत असायच्या. त्यांचा स्वभाव तसा मोकळा होता. आता हळूहळू आमची चांगलीच मैत्री झाली. काकू त्यांच्या घरातल्या, शेजारच्या आणि गावातल्या अशा तिन्ही प्रकारच्या गप्पा माझ्याशी करत होती. काकूचा नवरा पूर्णपणे दारुड्या होता. दारू पिऊन गावात दिवसभर इकडे तिकडे फिरत असे. घनसांसार, बायको, लेकरं, जबाबदारी त्यांच्या जीवनात असं काहीच नव्हतं. याउलट तिच्याच कष्ट कमाईच्या पैशामधून तो भांडण करून तिच्याकडून पैसे घ्यायचा. घरात काकूंनी चोरून ठेवलेले साठवलेले पैसेही तो पिठाच्या तांदळाच्या डब्यामधून लंपट करायचा. काकूचे सासू सासरी, देर जेठ काहीच बोलत नव्हते. काकूच्याही माहेरी वेगळीच परिस्थिती होती, त्यामुळे काकू तिथून कुठे जाणार. त्यामध्ये ते मला एवढी आवडली होती की तिच्यासाठी मी काहीही करू शकलो असतो. काकू पण माझ्याशी आता खूपच प्रेमाने वागत होती. आमची मैत्री खूपच छान चालली होती. त्यामध्ये पैशाची देवाणघेवाण ही सुरू झाली होती. गरज पडल्या मी काकूला पैसे देऊन मदत करायचो. काकू पण माझ्याशी एवढं फ्री बोलायच्या की मला वाटायला लागलं होतं की काकूंना मी आवडतो.
एक दुपारी मी गावातून एक रिकामा चक्कर मारून घरी आलो. जसा घरी आलो तसं बघतो तर काय, काकू समोरच उभी होती. काकू थोडी थकलेली आणि घाबरलेली दिसत होती. मी काही विचारणार या आधीच ती समोरून एकदम माझ्याजवळ उभी झाली. घामाने ती पूर्ण ओली झाली होती. तो सुगंध मला येत होता. ती घाबरत म्हणाली, "विजय, मला अर्जंट 5,000 रुपयाची गरज आहे. माझी मदत करशील का?" मी काही विचारणार बोलणार त्याच्या आधीच काकू म्हणाल्या, "जरा लवकर दे ना, मला खरंच खूपच अर्जंट काम आहे." मग मी एकही प्रश्न केला नाही आणि घरात जाऊन माझं कपाट उघडलं. कपड्याच्या घडीमध्ये मी साठवून ठेवलेले पैशातून 5,000 रुपये काढून बाहेर आलो आणि काकूच्या हाती दिले. परत काही बोलणार तेवढ्यात काकूच थँक्स म्हणून घाईघाईत निघून गेली. मी काकूला नेहमी पैसे देऊन काकूच्या मदतीला यायचं. काकूही माझ्याकडे आता जरा वेगळ्याच नजरेने बघत होती आणि मला तर मनात हालचाल होतच राहायची. काकूसोबत नेमकं मनातला विषय कसा बोलायचा, काकूशी बोलण्याचा मी योग्य पर्याय शोधतच होतो. तेव्हाच माझं नशीब जेव्हा उघडलं, जेव्हा माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं. लग्नात काकूचा तोरामोरा वेगळाच होता, पण लग्नातही काकू माझ्यावर हवं तेवढं नीट लक्ष देत होती. त्यावेळी फेरे सुरू होते. फेरे झाल्यावर हिंदू रिवाजात लग्नानंतर एक रस्म असते. यात वरवधूला एक रस्म करावी लागते. देशी भाषेत याला कांगना खेळवणं म्हणतात. कांगना खेळवण्यात असं होतं की घर आणि शेजारच्या सर्व बायका जमून बसतात. मध्यभागी वरवधूला बसवलं जातं. एका मोठ्या ताटात किंवा थाळीत दूध आणि फुलं इत्यादी मिसळलं जातं. त्यात अंगठी किंवा इतर दागिना टाकला जातो. तो दागिना वर आणि वधूला शोधावा लागतो. जेव्हा ही रस्म सुरू होती तेव्हा काकी तिथे हजर होत्या. त्या माझ्यासमोरच होत्या. मी मागून जाऊन काकीच्या पाठीमागे उभा राहिलो. तिथे खूप गर्दी असल्याने कोणाला संशय येण्याचा प्रश्नच नव्हता. काकू रस्म बघण्यात एकदम मग्न होत्या आणि मी काकूला बघत होतो. रस्म संपल्यावर सर्वजण उरलेल्या कामात गुंतले. मग विदाई झाली. रात्री काम संपेपर्यंत 1 वाजला. जेव्हा मी पलंगावर झोपलो तेव्हा मला दिवसातील घटनेची आठवण झाली. त्याच आठवणीत मला कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी अजून बरंच काम बाकी होतं. सकाळी उठलो तेव्हा मंडपाचं सामान आवरण्याचं होतं. जे लोक गावाशी संबंधित आहेत त्यांना माहीत असेल की गावातल्या लग्नात मंडपाचं सर्व सामान स्थानिक मंडप पुरवठादाराकडून मागवलं जातं. मला आता मंडपाचं सामान मोजायचं होतं. माझ्या इतर चुलत भावंडांसोबत मी मंडपाचं हरवलेलं सामान शोधत होतो. लग्नासाठी सभागृह नसतं, त्यामुळे वेगळ्या जागी मंडप लावला होता. आम्ही आजूबाजूच्या घरात जाऊन सामान पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. जेव्हा मी माझ्या घरी सामान पाहायला गेलो तेव्हा काकी तिथे बसल्या होत्या. मी काकींना विचारलं, "काकी, तुमच्या घरी मंडपाचं काही सामान जसं ताट किंवा चमचे वगैरे तर नाही ना?" काकी म्हणाल्या, "मला घरात जाऊन पाहावं लागेल." असं म्हणत ते हसल्या. पण मग ठीक आहे म्हणत काकी मला त्यांच्या घरी घेऊन गेल्या. त्यांच्या घरी पोचल्यावर मी पाहिलं की काकींच्या घरी कोणी नव्हतं. त्या म्हणाल्या, "ठीक आहे, बघ, मंडपाचं सामान तुला काही दिसतंय का? आणि जर तू मोकळा आहेस तर माझं एक काम कर." मी म्हणालो, "हो काकी." त्या म्हणाल्या, "मला शिद्यासाठी काही सामान आणायचं आहे. माझ्यासोबत येऊ शकतोस का?" मी म्हणालो, "काकी, आता मी लग्नाच्या कामात व्यस्त आहे. ते काम संपवून मी तुमच्यासोबत येईल." त्या म्हणाल्या, "ठीक आहे, मी तुझी वाट पाही." मी म्हणालो, "एकदा परत मंडपाचं सामान तरी पहा." त्या म्हणाल्या, "माझ्या घरी काही सामान नाही." त्यानंतर मी काकींच्या घरून निघालो. 20 मिनिटांनंतर काम संपवून मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो. मी काकींना बाहेरून हाक मारली. त्या बाहेर आल्या तेव्हा मी म्हणालो की चला तुम्हाला शिद्याच्या दुकानावर घेऊन जातो. त्या तयार झाल्या. मग आम्ही दुचाकीवर निघालो. मागे बसलेल्या काकींनी लग्नाची गोष्ट काढली. काकी म्हणाल्या, "लग्नात खूप मज्जा आली." विजय, मी काकींची होकार भरत होतो. दुचाकीवर बसलेल्या काकींचे सामान माझ्या पाठीला लागले होते. आम्ही लग्नामधील गप्पा मारत चाललो होतो. अशा गप्पा मारत शिद्याचं दुकानही आलं.
शिद्याच्या दुकानावर जाऊन मी रांगेत शिधापत्रिका राशन कार्ड दिली. काही वेळाने माझा नंबर आला. शिधा दुकानदाराने सांगितलं की ही शिधा पत्रिकेचा क्रमांक चुकीचा आहे. त्याने आम्हाला 10 मिनिटं वाट पाहायला सांगितलं. मी खुश झालो. आता मला काकीसोबत आणखी थोडा वेळ घालवायची संधी मिळाली होती. आम्ही दोघे बाजूला जाऊन उभे राहिलो. काकींशी बोलताना मी पुन्हा माझ्या बोलण्याने त्यांना हसवायला सुरुवात केली आणि आम्ही लग्नात आलेल्या काकूंच्या काही जुन्या मैत्रिणींच्या चुगल्याही केल्या. इतक्यात शिद्याच्या दुकानवाल्याने आम्हाला हाक मारली. आम्ही शिधा घेतला आणि मग आम्ही शिधा घेऊन घरी यायला लागलो. काकूच्या बोलण्यावरून वाटत होतं की काकी कदाचित आता माझ्या मनातलं सांगितलं तर मान्य करतील, पण मी पूर्णपणे खात्रीलायक नव्हतो. त्यामुळे अजून थोडं संयम ठेवणं बाकी होतं. थोड्याच वेळात आम्ही परत घरी परतलो. काकींच्या घरी येऊन मी शिधा राशन ठेवला आणि निघायला लागलो. काकी म्हणाल्या, कुठे चाललास? मी म्हणालो, काकी घरी काही पाहुणे आहेत, त्यांच्याकडे चाललो आहे. काकी म्हणाली, बरं बरं, आरामात जा. पण मी जसा घराबाहेर पडायला लागलो तसंच मला आतून भांडी पडायचा धडाम आवाज आला. मी जाऊन बघितलं तर काकू खाली पडल्या होत्या आणि आई ग मेले ग असा आरडाओरडा करत होत्या. मी लगेच जाऊन काकूंना उचललं आणि समोरच खुर्चीवर बसून त्यांना विचारलं, लय लागलंय का? काकूंनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, तुला काय वाटतंय? मग मी काय उगीच आरडाओरडा करते का? आणि हसली. काकींना घरात एकटं पाहून माझ्या मनात काय झालं काय माहीत. मी काकींना मागून मिठी मारली. त्या एकदम घाबरल्या. काकी म्हणाल्या, हे काय करतोस? मी म्हणालो, काकी माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्या म्हणाल्या, तू वेडा झाला आहेस का? सोड मला. मी मागे हटलो. नाही. काकी पुढे सरत म्हणाल्या, विजय, मी तुला माझ्या मुलासारखं मानते. काकीचं बोलणं ऐकून मी त्यांना सोडलं आणि मागे सरलो. मी काकींना म्हणालो, सॉरी काकी, आणि परत त्यांना जवळ ओढलं. तेव्हा मात्र काकूंनी मला 2 कानाखाली झापड ठेवून दिल्या आणि हे चुकीचं माझ्याशी का वागतोय विचारलं. मलाही राग आला. म्हणून मग मी बोललो, हो का ग, मदत लागली तर मी, काही काम असलं तर मी, आणि पैसेही द्यायचे असतील तर मी. तेव्हा पैसे घेताना नाही दिसलं का माझं प्रेम? एवढं बोलत असतानाच काकू म्हणाल्या, तू मला एवढं चुकीचं समजतोस का? मी का तुला तसली वाईट वाटते का? छी छी. खरं तर मला तुझ्याशी मित्रासारखं वागायला पाहिजे नव्हतं. तुला आपल्या सुखदुःखात सहभागी करायचं नव्हतं. मी चुकले. आज तुम्हाला असं समजलं? लवकर निघून जा इथून, काकू रागात म्हणाली. मी पटकन तिथून निघून घरी आलो. ती रात्र माझी घाबरत कशी तरी लोटली. रात्रभर मला झोपच आली नाही. सकाळ झाली. माझी चुकी माझ्या लक्षात आली होती आणि मला काकूंची माफी मागायची होती. जेव्हा मी सकाळी घरी असतानाच काकू माझ्या घरी आली. माझा हात पुढे केला आणि माझ्या हातावर एक पैशाचं गोळा केलेलं पाकिट ठेवलं. म्हणाली, हे आहेत तुझे पैसे, 5,000 रुपये, आणि व्याज पण आहेत 500 रुपये. काकू रागात दिसत होती. खरं तर कालच्या सर्व गोष्टींचा पश्चाताप मलाही होता. मी लगेच काकींचे पाय पकडले आणि विनवणी करू लागलो. काकू मला माफ कर. माझ्याकडून फार मोठी चुकी झाली. तू प्लीज हे कोणाकडे बोलू नकोस. काकू त्यावेळी भाऊक झाल्या आणि त्यांनी मला माफही केलं. आता सुद्धा आम्ही एकदम छान मित्र आहोत. तर मग मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.